आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या गव्हर्नमेंट प्राईड या योजनेअंतर्गत विशेष विमा सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत वेतन खातेधारकांना 40 लाख ते 1,25,00,000 रुपयापर्यंत अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. मनपा आणि बँक यांच्यात यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी तातडीने वेतन खाते बँक ऑफ महाराष्ट्र इथं हस्तांतरित करून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण आजपासून सुरू करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना हे प्रमाणपत्र 8 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घेता येणार आहे. नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या कथित वक्तव्याविरोधात शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी वैशाली नगर परिसरात आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारे आणि त्यांच्या विश्वातील रंगाची उधळण करणारे टी फॉर टॅलेंट हे बाल सांगीतिक नाटक शनिवार 23 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता साई सभागृह शंकर नगर इथं सादर करण्यात येणार आहे. कला वैभव अकॅडमी ऑफ म्युझिकच्या 10व्या पदार्पण दिनानिमित्त आयोजित या नाटकात एकूण 60 बाल कलाकार आपली कला सादर करणार असून एकाच वेळी गाणे आणि अभिनय असा दुहेरी संगम प्रेक्षकांना अनुभवता येईल. हा कार्यक्रम निःशुल्क आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं जनआक्रोश संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा मोहिमेने आतापर्यंत 700 ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेचा 700वा उपक्रम उद्या सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत नागपुरात मंगलमूर्ती चौक त्रिमूर्तीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे, वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देणे तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे असा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थ्यांची नीट आणि JEEच्या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये नीटसाठी 25 आणि JEEसाठी एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. राज्यस्तरीय चाचणी परीक्षेनंतर ही निवड करण्यात आली असून पुढील 2 वर्ष विद्यार्थ्यांना दर्जेदार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.